नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज टंका. आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन पैसा पुराणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या वेगाने बदल घडत आहेत. चीनची अर्थव्यवस्था मंदावत आहे. पश्चिम आशियातील तणाव वाढत आहे. कच्च्या तेलाच्या किमती चढ उतार अनुभवत आहेत आणि अमेरिकेच्या व्याजदराबाबतची अनिश्चितता कायम आहे. या सर्व घडामोडींचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, शेअर बाजारावर, कमोडिटी बाजारावर, महागाईवर आणि सामान्य नागरिकांच्या खिशावर होत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत चीनची अर्थव्यवस्थेतील मंदी, पेट्रोल डिझेलचे दर, खाद्यतेल आयात, मान्सूनची स्थिती, सोनं आणि चांदी याच्यातील चढ उतार आणि भारतीय शेअर बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी. प्रत्येक बातमीसोबतच तिचा भारतावर होणारा परिणाम देखील समजून घेऊ. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडीपासून. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा आर्थिक वेग पुन्हा मंदावला आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत चीनचा GDP वाढीचा दर हा 4.3% घसरला. मागील तिमाहीत हा दर 5% इतका होता. म्हणजेच अवघ्या 3 महिन्यात वाढीचा वेग 0.7% कमी झाला. 2022 नंतरची ही चीनची सर्वात कमकुवत तिमाही ठरली आहे. यंदाच्या पहिल्या 6 महिन्यात चीनचे आर्थिक उत्पादन 69.57 ट्रिलियन युआन म्हणजे सुमारे 10.25 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके झाले. मात्र दुसऱ्या तिमाहीत मंदीमुळे वर्षाखेरीस सरकारचे 5% आर्थिक वाढीचे लक्ष्य गाठणे कठीण मानले जात आहे. या घसरणीमागचे प्रमुख कारण म्हणजे देशांतर्गत मागणीतील कमकुवतपणा. ग्राहकांचा खर्च हा कमी झाला आहे. खासगी गुंतवणूक मंदावली आहे आणि उद्योग क्षेत्रावर त्याचा परिणाम हा दिसू लागला आहे. त्यातच रिअल इस्टेट क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे. जानेवारी ते जून या कालावधीत स्थावर मालमत्ता गुंतवणुकीत 18% घट ही नोंदवण्यात आली. घरांच्या घसरत्या किमती आणि कमी होत चाललेली मागणी यामुळे बांधकाम, स्टील, सिमेंट, बँकिंग आणि रोजगार या सर्व क्षेत्रांवर दबाव हा वाढला आहे. तथापि काही सकारात्मक संकेत देखील मिळाले आहे. जूनमध्ये चीनचे औद्योगिक उत्पादन 5.3% वाढले. तसेच एका महिन्यात प्रथमच 10 लाखाहून अधिक वाहनांची निर्यात झाली. इलेक्ट्रॉनिक वाहने, बॅटरी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्यातीमुळे उत्पादन क्षेत्राला काहीसा आधार मिळाला. मात्र रोजगाराची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. अधिकृत बेरोजगारीचा दर हा 5% असला तरी तरुणांमधील बेरोजगारी 15%पेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. रोजगार घटल्याने खर्च कमी होतो. खर्च कमी झाला की उद्योगांवर परिणाम होतो आणि त्यामुळे आर्थिक मंदीचं दृष्टचक्र अधिक गडद होतं. आता प्रश्न आहे, चीनच्या या मंदीचा भारतावर काय परिणाम होणार? यामध्ये भारतासाठी मोठी संधी देखील आहे. अनेक बहुराष्ट्र कंपन्या China+1 धोरण स्वीकारत आहेत. म्हणजे उत्पादनासाठी केवळ चीनवर अवलंबून न राहता भारतासह इतर देशांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा कल हा दिसत आहे. त्यामुळे मोबाईल उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्मिती, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला फायदा होऊ शकतो. मेक इन इंडिया PLI योजनेमुळे भारत जागतिक उत्पादन केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे. त्यामुळे चीनमधून बाहेर पडणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा भारताकडे वळण्याची शक्यता आहे. याशिवाय चीनमधील मागणी कमी झाल्यास कच्चे तेल, स्टील, तांबे आणि ॲल्युमिनियम सारख्या वस्तूंच्या जागतिक किमतीवर दबाव येऊ शकतो. भारतासाठी हा सकारात्मक संकेत ठरू शकतो. आयात खर्च कमी राहिल्यास महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल आणि उद्योगांच्या उत्पादन खर्च देखील कमी होऊ शकतो. मात्र या घटनेची दुसरी बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. चीन हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. चीनमधील मागणी घटल्यास भारतीय निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. तसेच जागतिक आर्थिक मंदीची भीती वाढल्यास परदेशी गुंतवणूकदार सावध भूमिका घेऊ शकतात, ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसू शकतो. एकूणच चीनची आर्थिक मंदी भारतासाठी एकाच वेळी संधी आणि आव्हान घेऊन आली आहे. योग्य धोरण, वाढती उत्पादन क्षमता या जोरावर भारत या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. आणि आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या या घडामोडीनंतर वळूया अशा विषयाकडे ज्याचा थेट संबंध प्रत्येक नागरिकांच्या दैनंदिन खर्चाशी आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचे ताजे दर. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढत असल्या तरी भारतीय ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 16 जुलै 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सलग 91 दिवशी इंधनाचे दर हे स्थिर ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात झालेली घट आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे ब्रेंट आणि WTI क्रूडच्या किमतींना पुन्हा आधार मिळाला. साधारणपणे अशा परिस्थितीत भारतातील इंधन महागण्याची शक्यता असते. मात्र सध्या तरी त्याचा परिणाम किरकोळ दरांवर झालेला नाही. यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील इंधनाचे दर केवळ कच्च्या तेलावर अवलंबून नसतात. रुपया डॉलर विनिमय दर
वाहतूक आणि रिफायनरिंग खर्च, केंद्र व राज्य सरकारांचे कर आणि तेल कंपन्यांचे किंमत धोरण या सर्व घटकांचा परिणाम हा होत असतो. सध्या दिल्लीत पेट्रोल हे 102 रुपये 12 पैसे तर डिझेल 95 रुपये 20 पैसे प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर हा 111 रुपये 68 पैसे तर डिझेलचा दर 97 रुपये 83 पैसे प्रति लिटरवर स्थिर आहे. इतर प्रमुख शहरांमध्ये देखील दर हा कायम आहे. इंधनाचे दर स्थिर राहिल्याने वाहतूक खर्च वाढलेला नाही, त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. लॉजिस्टिक उद्योग आणि सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र परिस्थिती पूर्णपणे निश्चित करणारी नाही. पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचा फटका भविष्यात भारताला देखील बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल अर्थात ATF निर्यातीवरील विंडफॉल करात वाढ केली आहे. पेट्रोल निर्यातीवरील करात काहीशी कपात करण्यात आली आहे. देशांतर्गत इंधन पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ब्रेंट क्रूड दीर्घकाळ उच्च पातळीवर राहिल्यास भविष्यात तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढू शकतो. मात्र सध्याच्या घडीला भारतीय ग्राहकांसाठी इंधन दर स्थिर राहणे ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. आणि आता इंधनानंतर वळूया एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. भारताच्या स्वयंपाकघरावर, महागाईवर आणि आयात खर्चावर थेट परिणाम करणाऱ्या खाद्यतेल बाजारात मोठा बदल झाला आहे. सॉल्व्हेंट एक्सपर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जून 2026 रोजी भारताची खाद्यतेल आयात तब्बल 29% घटून 11.47 लाख टनावर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ही आयात 16.16 लाख टन इतकी होती. विशेष म्हणजे चालू तेल वर्षातील ही सर्वात कमी मासिक आयात ठरली आहे. या घसरणीमागे प्रमुख कारण म्हणजे पाम तेलाच्या वाढलेल्या किमती. भारत मोठ्या प्रमाणावर इंडोनेशिया आणि मलेशियातून पाम तेल आयात करतो. मात्र किमती वाढल्याने आयातदारांनी खरेदी कमी केली आहे किंवा पर्यायी तेलाकडे मोर्चा वळवला. जून महिन्यात पाम तेलाच्या आयातीत 10.5% तर सोयाबीन तेलाच्या आयातीत 23% घट ही नोंदवली गेली. याशिवाय अनेक देशांमध्ये बायोडिझेल निर्मितीसाठी वनस्पती तेलाचा वापर वाढल्याने जागतिक मागणी वाढली आहे. त्यातच रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात आणखी महाग पडत आहे. भारत आपल्या खाद्यतेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीतून पूर्ण करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील प्रत्येक चढ उताराचा परिणाम हा थेट देशांतर्गत किमतीवर होत असतो. खाद्यतेल महागल्यास त्याचा फटका हॉटेल उद्योग, प्रक्रिया केलेले अन्न, स्नॅक्स उद्योग आणि सामान्य कुटुंबाच्या मासिक बजेटला देखील बसतो. तज्ज्ञांचं मत असं आहे की जागतिक बाजारात पाम तेलाच्या किमती कमी झाल्या किंवा पुरवठा वाढला तर भारताची आयात पुन्हा वाढू शकते. मात्र सध्या खाद्यतेल बाजाराची दिशा जागतिक किमती, डॉलरचा विनिमय दर आणि जैव इंधन धोरणावर अवलंबून राहणार आहे. आता वळूया अशा विषयाकडे ज्यावर देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य, खरीप हंगाम आणि महागाईचं गणित अवलंबून आहे. मान्सूनच्या ताज्या स्थितीकडे. मान्सूनने सुरुवातीला दमदार हजेरी लावली खरी, मात्र आता पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हा वर्तवला आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढली आहे. भारताच्या वार्षिक पर्जन्यमानापैकी जवळपास 70% पाऊस हा नैऋत्य मान्सूनमधून मिळतो. तर देशातील सुमारे 50% शेती ही अजून देखील पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनमधील प्रत्येक बदलाचा परिणाम हा शेतीपासून महागाईपर्यंत संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो. जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा 39% कमी पाऊस झाला. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीस चांगला पडलेला पाऊस हा काहीशी सुधारणा देऊन गेला. मात्र आता पुन्हा पावसात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 5 जुलैपर्यंत 35 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. मात्र पेरणी गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत 21% कमी झाली आहे. तांदूळ, सोयाबीन, कापूस, मका आणि डाळींच्या लागवडीवर त्याचा विशेष परिणाम हा दिसून आला आहे. तज्ज्ञांच्या मते पावसाचा खंड लांबल्यास नव्याने पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. काही भागात पुन्हा पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहणार नाही. अन्नधान्याचे उत्पादन घटल्यास महागाई वाढू शकते. ग्रामीण भागातील उत्पन्न कमी झाल्यास ट्रॅक्टर, दुचाकी, खतं, बियाणे आणि ग्राहक वस्तूंच्या विक्रीवर देखील परिणाम होऊ शकतो. तथापि हवामान तज्ज्ञांचं मत असं आहे की संपूर्ण हंगामाचा अंदाज एका पंधरवड्यावरून बांधणे योग्य ठरणार नाही. ऑगस्टमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला तर खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आणि आता शेतीनंतर वळूया कमोडिटी बाजाराकडे.
जिथे जागतिक घडामोडींचा थेट परिणाम हा दिसून आला. पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराबाबतची अनिश्चितता आणि मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे MCXवर सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा घसरण ही पाहायला मिळाली. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,42,257 रुपये तर चांदीचा दर हा प्रति किलो 2,20,620 रुपये इतका होता. गुरुवारी व्यवहार सुरू होताच दोन्ही धातूंवर विक्रींचा दबाव हा वाढला. यामागे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता. व्याजदर वाढल्यास डॉलर अधिक मजबूत होतो आणि गुंतवणूकदार सोनं आणि चांदी याऐवजी डॉलरकडे वळतात. त्यामुळे मौल्यवान धातूवर दबाव हा वाढतो. मात्र दुसरीकडे भूराजकीय तणाव वाढल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे बाजारात दोन विरुद्ध प्रवाह दिसत आहेत. एकीकडे डॉलर मजबूत होत आहे तर दुसरीकडे सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी ही वाढत आहे. विश्लेषकांच्या मते सध्या सोनं आणि चांदीत मोठी एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हे अधिक योग्य ठरू शकते. कारण जागतिक घडामोडीमुळे पुढील काही आठवड्यात देखील मोठी अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने सोन्याची भौतिक मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तर सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगातील वापरामुळे चांदीला देखील दीर्घकालीन आधार हा मिळू शकतो. आणि आता वळूया भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीकडे. जागतिक बाजारातील मिश्र संकेत, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता यामुळे दिवसाची सुरुवात सावध वातावरणात झाली. मात्र व्यवहार पुढे सरकताच IT क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे भारतीय शेअर बाजाराने दमदार पुनरागमन केले. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 200 अंकांनी वधारला तर निफ्टी 50 देखील 24,100 ही महत्त्वाची पातळी ओलांडून कामगिरी करत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात देखील भारतीय बाजाराने आपली लवचिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बाजाराला सर्वाधिक आधार मिळाला तो IT क्षेत्रातील शेअर्सकडून. मजबूत डॉलरमुळे अमेरिकेतील मोठा महसूल मिळवणाऱ्या भारतीय IT कंपन्यांना कमाईबाबत सकारात्मक अपेक्षा या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात चांगली खरेदी पाहायला मिळाली. मात्र सर्वच क्षेत्रामध्ये तेजी नव्हती. काही बँका आणि वित्तीय कंपन्यांचे जून तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आल्याने या क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव हा कायम राहिला. तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे. अल्पकालीन चढ उताराकडे दुर्लक्ष करून मजबूत मूलभूत स्थिती असलेल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोनातून गुंतवणूक करणं अधिक योग्य ठरेल. आजच्या बुलेटिनवर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते. जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक मोठी घडामोड भारतावर थेट किंवा अप्रत्यक्षपणे परिणामही करत असते. चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था, पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलातील चढ उतार, स्थिर झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर, खाद्यतेल आयातीतील घट, मान्सूनबाबतची अनिश्चितता, सोनं आणि चांदीतील अस्थिरता आणि शेअर बाजारातील हालचाली या सर्व घडामोडी तुमच्या खर्चावर, बचतीवर आणि गुंतवणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. म्हणूनच आर्थिक निर्णय घेताना विश्वासार्ह माहिती आणि योग्य विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे ठरते. आजच्या पैसा पुराणमध्ये इतकेच. हे बिझनेस बुलेटिन तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अर्थविश्वातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या आर्थिक घडामोडीसह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.